आणि राजा झाला प्रधान. तर या सर्व गोष्टीमधून तुम्ही आज काय शिकला तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आपल्याला उपयोगी पडलं, आपल्या मुलाबाळांच्या कामाला येईल ते. त्या दोन चोरांना याच्याबद्दल अजिबात कळलं नाही पाहिजे. दोन चोर, त्यो भाऊ आणि त्यो चोटाळ्या. कोणतं ऐकल की कबाड कबाड हे कबाड. आपल्या गावात आहे ना गुप्तधन आहे, गुप्तधन. पिढी संपल म्हणजे अजून माझ्या आई बापाला एकुलता एक मी नाही येत. अरे काय होत नाही, चल तू. नको नको मी नाही. अरे चल चल रे तू, काय होत नाही, चल. ए खाली बघा रे, खाली बघा. नीट या. पाणी नाम्या पाणी वडत नाही ना. नाही वडत या. आधीच मला पवा येत नाही. बाबा येत नाही. आणि जर वाहून गेलं तर गुळाबाईचं कसं व्हायचं? मी आहे की. अरे म्हणजे पलीकडे असं म्हण. गुळाबाईची पडली, आपण कशालाच घाबरत नाही. फक्त हिरवळ्याला घाबरतो. त्याला गेली खरमारी फळे. ए तोंबाड्यांनो, त्या गुप्तधनाच्या नादात मला इसरून आलाय. अहो मालक, गुप्तधन हे गुप्तधन. चला चला. हे कसलं गुप्तधन आहे, घालत जाऊ दे. चला घरी. अहो मालक, 10 पिढ्या बसून खातील. चला 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 चला. पण ऐक की हे त्या सुवर्णाला माझ्या बेकर नाही करमत. अहो मालक, ही सुवर्ण काय तुमच्या एकट्याची वय, अख्ख्या गावाची. चल चल. सुवर्ण आलो का तुझ्यासाठी धन घेऊन. मला वाटते बरं का. तू काळजी करू नको रे, चल तू. यार पोंगे काय तर पडलं. अरे पोंग्या इथं भूतांची हद्द चालू होती का, नको जायला का. काय होत नाही, माझ्यापेक्षा मोठं असतं काय भूत. आणि एक गोष्ट, वरच्या माळावर तर आलोच आहे आपण, आता फक्त इथं खालच्या अंगाला गेलं की आलंच बघ. चल गुप्तधन मिळणार रे. अरे नको ला, काय ऐक माझं रे. चल गुप्तधन मिळणार आहे, चल. अरे माझं बॅटरी दाखव की वाढको. इथं काय तर चमकतंय. कुठं? मायला ऐका माझं, घरी जाऊ. काय तर दुसरं काम लागायचं आपल्याला. हो चला नाम्या. अरे भिऊ नको. इथं मला पण भ्या वाटतंय. मी काय दाखवलंय का? भ्या मला लय भ्या वाटतंय. चला घरी जाऊ. चला चला घरी. अरे जग्या, आत्ताशी वरच्या माळावाली इथनं खालच्या अंगाला गेलो की आलोच केलं का? हो भाऊ, मगाचपासून ऐकतोय की आता पोचू खालच्या अंगाला, पण अजून पोचलो नाही. अहो आत्ताच पोचले एवढ्यात. भाऊ मी काय म्हणतो, मला कसं तरी होतंय, इथं भीती वाटते. जाऊयात आपण घरी. चला चला. थांबा. हे माझ्याकडे आयडिया, आपण विषयच बदलू. मी बदलतो. थांब. बदला. ऐक, आज गुळाबाईनं झाक जेवण बनवलेलं. बोला. पोट भरून खाल्ले, त्याच्यामुळे भूक काय लागणार नाही. काय भूत? अरे जग्या पडशील. थांब जग्या. ह्याच्या आईला ह्या जग्याच्या ह्याचं एकदा कान तपासलं पाहिजे. भाऊ भाऊ भाऊ, ह्याच्या आईला मला भाऊ.
अरे ये किती बी समोर येऊन जास्त मालक अरे सरजा मरण्यासारखा मरते गडी इसला का तू आणि घाबरती मालक ही काय बंदूक तुमच्याकडे मी जातो घरला कुठे चालला मगाशी मी वड्यातनं घरला चाललो होतो तुम्ही सगळ्यांनी मला ओढले गुप्तधन काढल्याशिवाय आता मी घरला जात नसतो नको ना मालक इधर एक काम कर चल भीमरूपी भीमरूपी मारुद्राव वज्र हनुमान मारुती अंजनी प्रभंजन. आलो बघ चोंगे आपण वरच्या माळाच्या खालच्या अंगाला आणि मसोबा त्याच्या समोर 5 पावलं 1 2 3 4 5 खांद इथं खांद तू खांद पैसे मिळणार खांदा पैसे मिळणार. पोंगे हा म्हातारं काय सांगत होतं आठवतंय ना काय तांत्रिकाबद्दल ते अरे घाबरू नको तू खांद. अरे पण पोंग्या आपली 7 पिढ्या खाऊन बसायचं सोड इथंच एक पिढी संपल. अरे काय होत नाही आलं भूतबीत उरावर त्याचा दंदिशी तू खांद पैसे मिळणार गुप्तधन हाय हाय गुप्तधन खांदा त्याचे. अरे भूतांचा आवाज येते ते पोंगे. अरे तू घाबरू नको आपण वावरात आहे आवाज येणारच खान तू. अरे पोंगे चल बा मी जातो. खान तू काय होत नाही खान. चल की पोंगे मी तुला फरसाण देतो खायला चल की. खान दे चोंगे इथं खरंच भूत आहे बरं का. प्राण्याचा आवाज नाही आहे. हटली एवढी वरच्या माळाच्या खालच्या अंगाला मसोबाच्या समोर 5 पावली त्याला म्हणजे इथंच की इथं आधीच कुणीतरी खांदलं म्हणजे इथंच असणार आहे. पोरांनो ती गोंगडी पाट्या बिट्या तिकडे ठेवा आणि खोरण टिकाव घेऊन इकडे या लवकर. या 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 इथंच गुप्तधन आहे. इथंच खांदा. हा. मला असं वाटतंय इथं तो मांत्रिक आला असावा आणि त्याने तिथं खंतला असावा. बरोबर बरोबर. मग खांदू का खांद पण मी काय म्हणतोय म्हणा की जर मांत्रिक आला असेल तर त्यानं काढून घेऊन बी गेला असेल. अरे नाम्या शुभ बोलणाऱ्या तर मांडवं लागला कुठे ना अरे आग नाही नाग ना आग आग तुझं ना कान तपासलं पाहिजे. खांदू का खांद खांद लागलं का नाही नाही कान मग थांब रे लागल की सर्व तरी आवाज येते कोणतरी येते वाटतं. आवाज येते हे चला चला आपण आयला मग लपूया. लपलं पाहिजे. बघू कोण आले चला 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 कुठेतरी म्हणजे कुठेतरी ओ मालक इकडे 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 हे बघा इथं कोणीतरी अर्धवट खांदलंय म्हणजे हिथंच गुप्तधन आहे. अरे कुत्री मात्री पण हाताना अहो नाही मालक मग हात घालून बघा अहो म्हणजे ही बघा की या अर्धवट खांदले आणि त्यांना काय सापडलं नसेल म्हणजे हिथंच गुप्तधन आहे. मग घ्या खांदायला चला ए अरे पण हाकले कुठे हाकल्या मम्मा हाय 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 ए यार रेडियम लावून आण म्हणलं तुला बरं चल ए मारा खादा मारा पटकन चला 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 व्यवस्थित. त्या मायला चोटाळ्याची गँग दिसती. अरे पण हे इकडं काय करते ती यांना पहिला हकला भाऊ हाकलेले काय कुत्रे आहेत का अरे काहीतरी करायला का काय करायचं एक काम करू हा त्यांना घाबरवण्यासाठी आपण इच्छित्र आवाज काढू. काढू काढू
म्याऊ. हॅलो चल काहीतरी आवाज येतो. अरे मांजर रे बाबा काय परत काढू का? नको नको दुसरं कोणतरी काढा. बरं काढा. अरे अरे आपलंच आहे भूक रे हा भूक भूक. हे गप्पे तुम्ही काय घाबरवताय? घाबरवायचं तर असं असतं. हा बघा आता हा. परत आला. अरे मालक कुत्र्याचा आवाज ऐकलास कधी काय हे बघ सरजा हा मला माहितीये आपल्या पट्ट्यात कुठेच वाघ नाही. तेच की मालक. मला वाटतं ते हे प्राणी जंगलातलं नाहीत आपल्या गावातले ज्याला खांदा कापून कमी आहे खांदा आणा जोरात. काय घाबरणार राहती हा. चायला तू काढ की काहीतरी. मायला जमून आज घसा खराब आहे. बर मग आपण आता असं करू, हं, आपण जाऊ बाहेर, नाहीतर आपल्या आधी ती गुप्तधन काढायचं. हं, जाऊन ते अर्धा वाटा देऊन टाकू, हं. पण अर्धा तरी आपल्याला मिळेल. चला चला जाऊ. मिळून चला मिसळून खाल्लं पाहिजे. मिळून मिसळून हा या चला बघू. चला. जर इथं गुप्तधन असतं तर त्यातलं 5 तोळं सोनं तुम्ही मला देणार आहे. हा माहितीये बाबा कशासाठी पण फटाकडीला मंगळसूत्र करायचंय. या बेण्याला कशाला आणले मी जागारला जातो दारा. ए नाही बाबा बंदूक दे इकडं मानते मान्य तुझ्या ए या इकडे हॅलो, खांता दे. इथं. या इकडे खांता सर बाजूला. हे मागे सर डोक्यात घाल कान 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 बंदूक द्या. पहिलं आम्ही चालू. अरे आम्ही नंतर आलोय गुप्तधन आम्हालाच पाहिजे. गोळ्या घालीन. बंदूक आपण कशालाच घाबरत नाही. बंदूक तोप रणगाडा आपण कशालाच घाबरत नाही. मग घालू का गोळी? नको डॉक्टरने सांगितलं आज गोळी खायची नाही. मालक मला एक गोळी घालू द्या मालक. सरपंच आहे त्यो. अहो असू दे सरपंच तुम्ही वा मला गोळी घालायची. मालक मालक सरजा नको एक मारू दे मालक. मालक मालक एक गोळी घालू दे मालक. त्या आईला घाल बघ बरं झालं वाकडून नाही तर गोळी गेली असती. ए, बाबा, कुठल्या शांत कुठे बस तू. बघतो काय असेल ती वाटून घेऊ. हा. मला पण तसंच वाटते 50-50 या 50-50 तो म्हणाल तसं. यार काय की हाड यार सापळा सापळा मालक अहो सापळा लागला. अहो 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 घाबरताय कशाला? अहो सापळा लागलाय म्हणजे पुरलंय आणि त्याच्या खालीच गुप्तधन आहे. ए, खांदा खांदा चला 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 असं करा, चला. अशक्त म्हणतो नुसतं कसली ताकद आहे हाकल्या तू खात चल. अडकळत अडकळत खाते अरे तुझं तोंडानं कर. हा. ए, माती काढा माती. हा हे ना मी बोलतोय काय तू काढ माती चल. ए, चल थांब रे, ए, काढू. गोळी घालीन माती का चल. माती काढू. आ, ए, लागेल, थांब, मी करतो. मारा रे सापड्या बाई लवकर ए, जर इकडे काय हा इकडे माती काढा रे. अरे खंड हैया हैया रे हैया. कोण रे? अरे भाऊ तुम्ही असू द्या. तुम्ही पाणी लागलं उठा. पाणी लागलं भाऊ पाणी लागलं. सरजा पाणी लागलं उठ. पाणी लागलं. हे चोटाळ्या चोटाळे साहेब उठा. पाणी लागले. हे उठा तुमच्या मायला इतका वरडतोय तरी झोपलाय. हे उठ उठ. पाणी लागले. पाणी लागले पाणी. अरे सकाळ झाली. धुवून घ्या हात पाय धुवून घ्या. मायला मी काय करताय रे माझ्या वावरात? पण तेवढं सकाळ सकाळी पिऊन आलं बहुतेक. अरे संपत तू. अरे कुठे गुप्तधन? अरे कशाचं गुप्तधन? अशक्तराव हे काय पसरलंय गुप्तधन? अरे संप्या तूच तर बोंबाटा करत फिरत होतास गावभर.
गुप्तधन आहे गुप्तधन आहे गुप्तधन आहे. कसं आहे भाऊ, मी परवाच्या गोंधळात त्या गोंधळाची गोष्ट ऐकली होती. तर या सर्व गोष्टीमधून तुम्ही आज काय शिकला तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आई राज आहे. मग ठरवलं की म्हणलं ह्या गावगुंडांना चोरांना चाकली अक्कल आणि धडा शिकवायचा. मग म्हटलं की आता आपल्याच वावरात अकलेनं बरोबर विहीर खांदून घ्यायची. आता कसं वाटतंय? राम राम मंडळी, निघतो आता.